श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्येपर्यंत म्हणजेच सर्व पितरी अमावस्येपर्यंत पितृपक्ष असतो. वर्षातील 15 दिवस हे पितरांना समर्पित केले आहेत. पुराणिक कथेनुसार पूर्वज हे स्वर्ग आणि पृथ्वी यामध्ये एक विशेष क्षेत्रामध्ये राहतात. त्याला पितृलोक असं म्हणतात. आणि हे पितृ या पितृपक्षामध्ये पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात. पूर्वज म्हणजे परलोकात गेलेल्या आपल्या मागील 3 पिढ्या. मृत्यूंचा देवता यम हा जगाचा प्रभारी आहेत. आणि असे मानले जाते की पहिल्या पिढीला जेव्हा स्वर्गात नेले जाते तेव्हा दुसऱ्या पिढीतील एक सदस्य हा मरण पावतो. पितृलोकांमध्ये गेलेल्या 3 पिढ्यांची विधी जी आहे तर ती केली जाते. श्राद्ध जर विधीपूर्व समर्पण प्रेम आणि आदराने केले तर पूर्वज हे प्रसन्न होतात आणि नकारात्मक शक्तींपासून आपले संरक्षण करून आपल्याला समृद्धी आणि यश प्रदान करत असतात. पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मिळवण्याव्यतिरिक्त आपण त्यांनी केलेल्या पापांचे देखील वारसदार असतो. आणि कधी कधी त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांमुळे त्यांना मृत्यूनंतर शांती मिळत नाही. आणि म्हणून सध्याच्या पिढीला त्यांच्या पूर्वजांचे अशांततेने कष्ट होऊ लागते. आणि अशातच त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी श्राद्ध हा एक मार्ग मानला जातो. आणि म्हणून पितृपक्षामध्ये पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान यांसारखे महत्त्वाचे विधी जे आहेत तर ते पितृपक्षामध्ये केले जातात. आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपले पूर्वजांचं श्राद्ध करणे हे पुण्यकारक असते. पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असून या पितृपक्षामध्ये पूर्वज हे पितृलोकांतून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात. आणि म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण करण्यासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी आपल्याला एका ठिकाणी पितरांसाठी दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचा संपेल. आपले पित्र भरभरून आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर पितृपक्षामध्ये हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज भाद्रपद पौर्णिमेपासून हा पितृपक्ष जो आहे तर तो सुरू झालेला आहे. आणि या पितृपक्षामध्ये रोज जर तुम्ही संध्याकाळी हा दिवा जर लावला तर आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. सगळ्यात पहिले म्हणजे बघा, पितृपक्षामध्ये आपल्याला सेवा का करायची असते. जे आपले पूर्वज होऊन गेले आहेत, ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, आणि त्या पितरांचे स्मरण आपल्याला या 15 दिवसांमध्ये करायचं असतं. त्या पितरांच्या स्मरणार्थ काही गोष्टी, उपाय, सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात. तर ते पित्र म्हणजे जे आपल्यामध्ये आज नाहीत आणि ते पूर्वज होऊन गेले आहेत तर त्यांना आपण पित्र म्हणत असतो. आणि हे पित्र या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये आपल्या घराजवळ, कुटुंबातील व्यक्तींजवळ ते घुटमळत असतात. आपल्या मुख्य उंबरठ्याच्या बाहेर येऊन ते थांबलेले असतात. आणि तिथून ते आपल्याकडे पाहत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं ते माझ्यासाठी काय करत आहेत. पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे कोणत्याने कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवरती येतात. आणि बघा, आपल्या घरावर कुणी काही मागायला आलं, कुत्रा आलं, गाय आली किंवा मुंग्या घरामध्ये झाल्या तर तुम्ही या पितृपक्षामध्ये अशा मुख्य जनावरांना अजिबात मारू वगैरे नका. त्यांना आपल्या दारामध्ये जो कोणी येईल त्याला यथाशक्तीने तुम्हाला काहीतरी खायला द्यायचं आहे, पाणी द्यायचं आहे. जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पितरांचे श्राद्ध हे तुम्हाला त्यांच्या तिथीला घालणं शक्य झालं नाही किंवा तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी तुम्हाला माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला सगळ्यांच्या नावाने घास जो आहे तर तो घालायचा आहे.
आणि पितृदोषातून मुक्ती करण्यासाठी हे जे दिवस आहे ना, हे पितृपक्षाचे खूप महत्त्वाचे आहेत. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये विनाकारण काहीतरी कटकटी होत असतात, भांडणं होतात, मुलं चिडचिड करतात किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, नोकरीमध्ये काही समस्या येतात, मुलं बाळं होणं, तुमचा एखादा बिझनेस आहे परंतु तो काही ना काही कारणाने बंद पडतो, नोकरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. सर्वसामान्य ज्या अडचणी आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. तर कुठे ना कुठे याला पितृदोष जो आहे तर तो सुद्धा कारणीभूत असतो. आणि म्हणून पितृपक्षामध्ये त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध, पिंडदान, सेवा आणि उपाय जे आहेत तर ते केले जातात. बघा, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की एक वेळ देव नाराज झाले तर त्यांना मनवणं हे खूप सोपं असतं. देव हे आपल्याला माफ करू शकता, पण पितृ एकदा नाराज झाले तर त्यांना मनवणं, त्यांची नाराजी दूर करणं हे खूप अवघड आहे. आणि पितृदोष जर आपल्याला लागला तर केलेल्या देवाच्या सेवेचं फळ जे आहे तर ते शून्य मिळतं. देवांची पूजा आपल्याला कामी येत नाही, कुठल्याही कामात यश मिळत नाही, मुलं बाळं होण्यासुद्धा प्रॉब्लेम येतात, मुलांच्या प्रगतीमध्ये प्रॉब्लेम येतात, पैसा येतो परंतु तो टिकत नाही, अशी खूप अडचणी ज्या आहेत तर त्या येतात. मग आपण त्यावेळेस काय करतो? एखाद्या ज्योतिषाकडे जात असतो, पत्रिका दाखवतो, पूजा करतो आणि ती पूजा अगदी 20-30 हजार रुपये देऊन सुद्धा आपण करत असतो. पण बघा, पित्रच जर नाराज असतील ना तर याचा काहीच अर्थ नाही. आणि म्हणून पितृपक्षामध्ये काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात. त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी अगदी छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते करायचे आहेत. या उपायांचा आपल्याला खूप जास्त फायदा जो आहे तर तो होत असतो. तर बघा, आपण दिवा लावत असतो, कुठल्याही शुभ कामाची सुरुवात आपण दिवा लावूनच करत असतो. प्रत्येक पूजा जी आहे तर ती दिव्याशिवाय पूर्ण होत नाही, ती दिव्याशिवाय अपूर्ण असते. आणि प्रज्वलित दिव्यामुळे त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं. दिव्याचा उजेड जो असतो तर तो नकारात्मकता, अंधार, वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर करत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो. तर यामुळे देवतासुद्धा प्रसन्न होतात आणि पित्रसुद्धा प्रसन्न होतात. तर येत्या 8 सप्टेंबरपासून तुम्हाला सर्वपित्री अमावस्येपर्यंत हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे. पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी योग्य दिशेला योग्य पद्धतीने दिवा लावायचा आहे. तर बघा, हा दिवा तुम्हाला जमल्यास रोज संध्याकाळी तुम्ही लावू शकता, परंतु पितृपक्षामध्ये रोज तुम्हाला संध्याकाळी शक्य नसेल तर जेव्हा तुम्हाला आठवण येईल किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे. हा दिवा संध्याकाळी लावायचा असतो. शक्यतो संध्याकाळी 6 नंतरनं तुम्ही 7-8 फार तर फार 9-9:30 वाजेपर्यंत हा दिवा लावायचा आहे. स्त्री पुरुष कुणीही हा उपाय करू शकतो. तसेच स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे. फक्त कणकेचा दिवा घेताना त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही, फक्त कणकेचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. आणि कणकेचा दिवा घेणं शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल. आणि जमल्यास त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. आणि मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तूप देखील घालू शकता. यानंतर या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि अगदी चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. बघा, या पितृपक्षामध्ये पितरांना आपण जे काही दान करतो, पितरांसंबंधी जे काही उपाय करतो तर त्यामध्ये तिळाचा वापर हा केला जातो. कारण काळे तीळ टाकून जर आपण दान केलं तर पितरांपर्यंत पोचतं. जे उपाय आपण काळे तीळ टाकून करतो तर ते सुद्धा पितरांना लागू पडतात असे म्हटले जाते. म्हणून त्या दिव्यामध्ये अगदी तुम्हाला 4 ते 5 दाणे काळे तिळाचे टाकायचे आहेत. आणि दिव्याच्या खाली तुम्हाला आंब्याचं पान किंवा विड्याचं पान ठेवायचं आहे. ते जर नसेल तर तुम्ही थोड्याशा अक्षदा म्हणजेच तांदूळ देखील ठेवू शकता. आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे. तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये जिथे कुठे थोडीफार जागा असेल तर त्या दक्षिणेकडे तुम्हाला दिव्याची वात करून हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे. आणि दिवा लावल्यानंतर ना तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे, पितरांचं स्मरण करायचं आहे आणि शक्य असेल तर तिथे बसून तुम्हाला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे.
त्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांची क्षमा याचना जी आहे तर ती आपल्याला करायची आहेत. तसेच हा दिवा लावल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षतासुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत. त्यांना सांगायचं आहे की जी काही प्रगती मी आज केलेली आहे तर ती तुमच्या आशीर्वादामुळेच केलेली आहेत आणि असाच आशीर्वाद तुमचा जो आहे तर तो आमच्या डोक्यावर नेहमी असू द्या. आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला माफ करा, असं तुम्हाला पितरांना मन भरून तुमच्या मनामध्ये जे येईल ते अगदी तुम्हाला व्यवस्थित सांगायचं आहे. हा उपाय जो आहे तर तो जरी अगदी सोपा असला, परंतु हा उपाय जर तुम्ही केला तर या उपायाचं तुम्हाला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल. या उपायाने 100% तुम्हाला चांगले परिणाम जे आहे तर ते दिसायला लागतील. तसेच तुम्हाला उत्तर आणि पूर्व कोपरा जो आहे, उत्तर दिशा आणि पूर्व दिशेचा जो कोपरा म्हणजे शक्यतो ईशान्य कोपरा येतो, तर ईशान्य कोपऱ्यात सुद्धा बऱ्याच जणांचे देवघर असते. ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. जेव्हा आपण घरामध्ये पितृपक्षामध्ये ईशान्य कोपऱ्यात हा दिवा लावतो तेव्हा देवांचे भरभरून आशीर्वाद मिळतात. घरातल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपले पित्रसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना ज्या आहेत तर ते पूर्ण करतात. तसेच या पितृपक्षामध्ये तुम्हाला रोज संध्याकाळी पिंपळ वृक्षापाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे. या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. तिथे तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे. कारण पितृपक्षामध्ये या पिंपळ वृक्षामध्ये आपले पूर्वज येऊन निवास करत असतात आणि जर तिथे दिवा जर आपण लावला तर त्यांचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात. पितृदोषातून मुक्तता मिळत असते. म्हणून तिथे दिवा जो आहे तर तो तुम्हाला पितृपक्षामध्ये आवर्जून लावायचा आहे. तसेच आपलं स्वयंपाकघर असतं, किचन रूम जे आहेत तर तिथे अन्नपूर्णा देवतेचा वास असतो. तर आपल्याला पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये सुद्धा दिवा लावायचा आहे. तुम्ही अगदी ओट्यावर लावला किंवा गॅसजवळ लावला तरीही चालेल, किंवा शक्यतो पिण्याचे जे पाणी असते, माठ असेल, हंडा असेल, फिल्टर असेल किंवा एखादा ॲक्वागार्ड असेल तर तिथे तुम्ही हा जो दिवा आहे तर लावू शकता. यामुळे माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. तसेच पितर यामुळे खुश होत असतात आणि पितरांचा आशीर्वाद देखील मिळत असतो. यानंतर अजून एक मुख्य म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा. बघा, आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून कुणी येत आणि जात असते. आपल्या घरामध्ये जी काही संकट येतात, ज्या काही वाईट गोष्टी येतात किंवा चांगल्या गोष्टी येतात तर त्या आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच येत असतात. आणि म्हणून आपल्याला आपल्या घराचा मुख्य उंबरठा, मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून पितृपक्षामध्ये मुख्य प्रवेशद्वार हे स्वच्छ ठेवायचं आहे. त्याच्यावर हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कडाच्या 2 लाईन आणि मधले 4 बिंदू जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत. आणि संध्याकाळी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला, जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असते तर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा देखील तुम्ही तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावू शकता. हा दिवा लावल्याने वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरापासून दूर राहतात आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते. माता लक्ष्मी आणि पितरांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो. आरोग्य, सुख, संपदा जी आहे तर ती आपल्याला मिळत असते. जर तुम्ही पितृपक्षामध्ये हे दिवे जर नक्कीच लावले तर त्याचे 100% तुम्हाला चांगले अनुभव येतील. चांगल्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडायला सुरुवात होईल आणि प्रखर पितृदोष हा दूर होऊन सर्व संकट, अडचणी, अडथळे हे दूर होतील. जर पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी तुम्हाला हे दिवे लावता आले तर दररोज संध्याकाळी लावा. रोज संध्याकाळी शक्य नसेल तर मग जेव्हा तुम्हाला शक्य होईल केव्हा तुम्ही आज दक्षिण दिशेला दिवा लावला, उद्या तुम्ही पिंपळ वृक्षाखाली लावला, एखाद्या दिवशी तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला वरती लावला किंवा एखाद्या दिवशी तुम्ही स्वयंपाकघरामध्ये लावला, असं एक एक करून सुद्धा तुम्ही हे दिवे जे आहेत तर ते लावू शकता. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. त्यामुळे पितृपक्षामध्ये तुम्ही नक्की करा. या उपायाचे तुम्हाला खूप अधिक पटीने चांगले परिणाम जे आहेत ना ते बघायला मिळतील. बघा, तुमच्या कुटुंबामध्ये ज्या काही समस्या होत्या, ज्या काही अडचणी सुरू होत्या तर त्या नक्की 100% दूर होतील.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.